मानवी कल्चर किंवा संस्कृतीचा इव्होल्यूशन जर आपण बघितलं, उत्क्रांत जर बघितला, तर जर आपण फक्त काही मागच्या काही एक 50 ते 100 वर्षात जे इव्होल्यूशन झालं आहे त्याच्यावर जर आपण नजर टाकली तर असं दिसेल की मे बी काही सेंचुरीज आधी पूर्ण एक गाव जो होता तो एक फॅमिली म्हणून काम करायचा, एक सिंगल युनिट म्हणून काम करायचे ते. त्यानंतर आपण जर काही पाठीमागच्या काही शेकडो वर्षातलं जर बघितलं तर आपली एक कल्चरल हेरिटेज हा होता की आपली एक जॉईंट फॅमिली असायची. आणि आपण जर काही दशकामागे जर आपण मागे जाऊन बघितलं तर जी ट्रॅडिशनल फॅमिली होती ती तोडून आपण एक त्याची एक न्यूक्लिअर फॅमिली बनवली. ठीक आहे. पण आपण तिथेच थांबलो नाही. त्या न्यूक्लिअर फॅमिलीचं आज आपण जर वास्तव बघितलं, आजच्या डेटला आपल्याला दिसतंय की आपण न्यूक्लिअर फॅमिलीचे सुद्धा तुकडे करून मीवर येऊन थांबलो. आणि मला जस्ट प्रश्न पडला, मी विचार करत होतो आणि मला प्रश्न पडला की काय फ्युचर असेल या ही जी उत्क्रांती आपण करतोय त्या उत्क्रांतीचा काय शेवट असेल. आता तर आपण मीवर येऊन थांबलोय. मला तर हे इमॅजिन करणेसुद्धा पॉसिबल होत नाही की पुढच्या ज्या जनरेशन असतील त्या मीवरून आणखी कुठे पोचणार आहेत. तर जस्ट हा मला एक थॉट आला. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा.